नमस्कार दोस्तों, मैं हूं श्याम देशकर। आप देख रहे हैं WH न्यूज। आइए डालते हैं आज की कुछ खबरों पर नजर। सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो। आपल्याला माहित आहे की या देशाचे पंतप्रधान हे विदर्भात येत आहे आणि ते विदर्भात विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने येत आहे आणि जनतेला मतं मागणार आहे। या आधी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते अनेकदा विदर्भात आले आणि तिथे काय झाले ते तुम्हाला माहीतच आहे। परंतु या निमित्तानं विदर्भातील 9 प्रश्न जनतेच्या वतीने आम्हाला त्यांना विचारायचे आहे आणि ते प्रश्न असे आहेत की 1800 कोटी रुपयाचा बुट्टीबोरी सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला। विदर्भातील 3000 तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवलं। MIDC ची बिकट अवस्था व MSME साठी कोणताही आधार नसल्याने विदर्भातील तरुणांना स्थलांतर करावे लागले। यांची बेरोजगारीतून सुटका कधी होणार हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, नागपुरात 9 वर्षाच्या चिमुकलीवर तिच्या 5 वर्षाच्या बहिणीसमोर बलात्कार झाला आणि अद्याप कोणालाही अटक झालेली नाही। नागपुरात 2023 मध्ये अशा 247 प्रकरणं समोर आली असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत लाडकी बहिणीचं संरक्षण कसे केले जात आहे। तिसरा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदीजी विदर्भात 2023 मध्ये 1439 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर अमरावतीत केवळ 8 महिन्यातच आत्महत्यांचे केंद्र बनले। तुम्ही विदर्भातील शेतकऱ्यांच्या संकटाकडे इतके दुर्लक्ष का करता? चौथा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदीजी तुमचं कृषी विरोधी सरकार कापूस, सोयाबीन आणि संत्रा शेतकऱ्यांसाठी आयात निर्यात नियम आणि हमीभाव यासारख्या न्याय धोरणाची अंमलबजावणी कधी करणार? पाचवा, पंतप्रधान मोदीजी सुपर CM फडणवीस यांनी महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं, तरीही विदर्भात दुष्काळ आणि 45 अपूर्ण सिंचन प्रकल्प आहेत। विदर्भातील शेतकऱ्यांना तुम्ही अजून किती दिवस त्रास सहन करायला लावणार? पंतप्रधान मोदीजी गडचिरोलीमध्ये पालकांनी त्यांच्या मृत मुलांना 15 किलोमीटर पायी न्यावं लागतं कारण रुग्णवाहिका नव्हती आणि अमरावतीत एका गर्भवती महिलेच्या रुग्णवाहिकेची जी वाट पाहताना मृत्यू झाला। हाच तुमचा सबका साथ सबका विकास आहे का? पंतप्रधान मोदीजी गोड्या पाण्याच्या प्रकल्पाच्या आश्वासनानंतरही अकोल्यातील 373 गावं खारट पाण्यामुळे खराब जमिनी सोबत आणि आरोग्याशी समस्यांशी झुंज देत आहे। तुमचं सरकार इतकं दुर्लक्ष करतंय का? पंतप्रधान मोदीजी 55 कोटींहून अधिक किमतीच्या समृद्धी महामार्ग या प्रकल्पाला तडे आणि मृत्यूच्या घटनेमुळे मृत्यूंचा महामार्ग बनला। विकसित भारताच्या शायनिंग स्टारची अशी अवस्था का? मोदीजी नागपूर मेट्रोच्या उद्घाटनाला दशक उलटलं तरीही अजून अपूर्णच आहे। तुमचं सरकार काम पूर्ण करण्यात का अपयशी ठरलं आणि कॅगने उघड केलेल्या भ्रष्टाचाराची अडकलेला आहे। 9 वर्षानंतरही बजाज चौकातील वर्धा रेल्वे पुलाचं काम अपूर्णच आहे। तुमची भ्रष्ट युती सरकार फक्त खोटी आश्वासनं, विलंब आणि भ्रष्टाचारासाठीच आहे का? असे 9 प्रश्न काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना विचारण्यात आले आहे। मला वाटतं की आता मतं मागताना विदर्भात अनेक ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होतील विधानसभेच्या निवडणुकीत आणि त्यानिमित्ताने ते अजून अनेक आश्वासनं देणार आहेत, परंतु या 9 प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावं असं आव्हान आमचं आहे। अकोल्यातील 373 गावं खारट पाण्यामुळे खराब झाली असं तुमचं म्हणणं आहे। काँग्रेसची महाराष्ट्रात सत्ता होती तेव्हा हे गावं खारट पाण्यापासून मुक्त का झाली? नाही, हे केव्हा झाले? मागच्या 10 वर्षातले। खारट पाण्याचं याच्या आधी पण खारट पाणी गावात होतं नाही नव्हतं। खारट पाण्याचं जे प्रमाण होतं ना, ते प्रमाण जे 2016 पासून ते लक्षात आलं की त्याच्यामध्ये खारट जो हे आहे 10 वर्षाच्या काळातलं आहे आणि त्याच्यामुळे किती मागणी होती नव्हतं। हो, पूर्वीपासून आहे, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता। या 10 वर्षात जास्त प्रमाणात झाला तो। उपाययोजना काय त्याच्यावर उपाययोजना काय केली?
असं आहे. तो माझा एक प्रश्न आहे. हो. गृहमंत्री नागपूरचे आहे. सगळ्या पोलीस स्टेशनचा सर्वे केला. जो प्रत्येक पोलीस स्टेशनला जो पोलीस कर्मचारी जेवढे सँक्शन असतात त्याच्या फक्त 50 to 60% पोलीस स्टेशन मध्ये कर्मचारी आहेत. त्याच्यानंतर ट्रॅफिक झोन कर्मचारी नाहीये. 10 झोन आहेत नागपूरमध्ये ट्रॅफिकचे. त्यांच्याजवळ ब्रेक करण्याचं मशीन नाही आहे. ज्या आहेत त्या बिघडलेल्या आहेत. तुमचं आणि केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री ज्यावेळेस असतात नागपूरला त्यावेळेस फक्त ट्रॅफिक पोलीस चौकात दिसतात, बाकी वेळेस दिसत नाही. आपलं काय म्हणणं आहे? असं आहे की ही सर्व कोणाची जबाबदारी आहे? शासनाची आणि गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. मला वाटते आज नागपुरात होते तुमची चर्चा झाली तेव्हा त्यांनाच हा तुम्ही प्रश्न विचारला असता माझ्यापेक्षा चांगलं उत्तर त्यांनी दिलं असतं तुम्हाला. असं आम्ही तेच तर म्हणून आलो की हे सरकार अपयशी सरकार आहे. या सरकारचं गृह खातं नाही, कोणत्याच खात्यामार्फत केलेलं कार्य ज्याच्यापासून समाधानी या राज्यातली जनता नाही हेच म्हणणं आहे. आणि तसंच नागपूरचं चित्र आहे. नागपूरच्या हे कोणत्याच खात्यापासून आम्ही समाधानी नाही ना. आता तुम्ही जे सांगितलं आम्हाला ती सत्यता आहे, परंतु मागच्या 5 वर्षात त्याच्याकडे कुठलंही लक्ष देण्यात आलेलं नाही. काही IPS अधिकाऱ्यांना परत ट्रान्सफर करून नागपुरात आणण्यात आले. नाही, आकृतीबंध केला होता यांनी गृह खात्याच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये 46,000 पद आहेत महाराष्ट्रामध्ये. PSI, PI आणि ASI हे पद ताबडतोब भरले पाहिजे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये शिफारस सुद्धा होती समितीची. तर हे 46,000 पद यांनी भरायला पाहिजे होते ना. मधल्या काळामध्ये यांनी ही नव्यानं जेव्हा ही महायुती सरकार बनली त्या कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने भरण्याचा प्रयत्न केला. मग लोकांनी विरोध केला तर तो रद्द केला. पण त्या आकृतीबंधाप्रमाणे हे 46,000 पद भरायला पाहिजे होते आणि त्यांनी नाही भरले ना. काही IPS अधिकाऱ्यांना परत नागपुरात आणण्यात आले नाही. ट्रान्सफर मागे 2-3 वर्षात झाली होती. त्या साईड डिपार्टमेंटला झाली होती. परत आता मेन स्ट्रीम मध्ये काही तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यात की तुम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला काय म्हणायचं आहे की मुद्दामून आणलं त्यांना असं म्हणायचं आहे का? तुम्हाला काय वाटतं? आता ते काही त्यांचा तो प्रशासकीय भाग झाला. नाही, प्रशासकीय भाग झाला कोणाला कुठे आणायचं. पण तुम्ही ज्या पद्धतीनं प्रश्न विचारला तुम्हाला असं म्हणायचं आहे की मुद्दामून निवडणुकीसाठी आणलाय असं म्हणायचं आहे का? आता हे मला तर नाही माहित बा की आता मला तर तो प्रशासनाचा भाग दिसून झाला आणि कोणत्या अधिकाऱ्याचं काही पासलिटी किंवा त्याचं कार्यपद्धती समोर येत नाही तोपर्यंत बोलणं शक्य नाही. निवडणुकीच्या काळात जर असं काही झालं आम्ही तो ठपका ठेवू की यांना आणलं आणि असं झालं. ठाकरे साहेब, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही आता विदर्भावर बोलले, पण आता तुम्हाला माहिती आहे पूरग्रस्त परिस्थिती आणि शेतकरी हवाल गेले. अशा परिस्थितीत तुमचे भंडाऱ्याचे आमदार डॉक्टर प्रशांत पडोले हे कारच्या बोनेटवर बसून ज्या प्रकारे त्यांनी ते केलेलं आहे आणि तुम्ही ह्याच्याविषयी काय बोलाल? ह्याचे गांभीर्य दिसतं का मग या विदर्भाच्या आणि शेतकऱ्याच्या प्रश्नांच्या विषयी? तुमच्या पक्षाचे आमदार खासदार काय केलं त्यांनी? डॉक्टर प्रशांत पडोले गाडीच्या पुलावर पाणी होतं. पूरग्रस्त भागाचा दौरा करतात आहे, सेल्फी काढतात आहे. नाही, आता ते भंडारा जिल्ह्याचा विषय होता. मला एकदम त्याचा आता तुम्ही सांगितलं म्हणत मला माहित झालं. असं काही मी पाहिलं नव्हतं याच्यात. परंतु ते काय केलं त्याची शहानिशा करेल. जर चुकीचं असेल तर चुकीचं आहे. तो जीर्ण पूल कोसळला इकडे गडचिरोलीला, गोंदियाचा राष्ट्रीय महामार्ग आहे तो 543. अगदी पूर्ण 2 गावांचा संपर्क तुटला आणि त्याच रस्त्याने सगळे नेते लोक वगैरे जाऊ शकतात. आता ह्याच्याविषयी तुम्ही जर विदर्भाचा प्रश्न घेतलेला आणि तुम्ही गडचिरोली आल्यापल्ली ह्याच्याविषयी बोला, काय आहे याच्यात दुरावस्था काय आहे? ही दुरावस्था आहे आणि या सर्व प्रकरणांची चौकशी व्हायला पाहिजे. आता आपल्या अब्ज रुपयाचा फंड आपण या विदर्भात आणून आलो असं घोषणा केल्या जातात. हा फंड खराच कामी येऊन झाला का? कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीनं काम करत आहे आणि ते काम करण्यामध्ये मग त्यांचं हे धोरण आहे का की कसंही कामं करा, बिलं उचला आणि निघून जा, याची चौकशी झाली पाहिजे. मला वाटतं की या सर्व जे आता तुम्ही पुलाचं प्रकरण सांगून झाले, आपल्या इथेही नागपुरातही अनेक प्रकरणं, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि आम्ही सातत्यानं अशा प्रकरणांची चौकशी व्हावी हीच माझी. आता मेट्रोचं काम झालं होतं त्याच्यावर कॅगनी ठपका ठेवला, आम्ही त्याच्यावरही चौकशीची मागणी केलेली आहे. विरोधी पक्षाचं काम आहे ते आम्ही करत असतो. फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट आहे की मी एकदाच नागपूरचं पालकमंत्री पद सोडेल परंतु गडचिरोलीचं सोडणार नाही. या स्टेटमेंटकडे तुम्ही कसं बोलता? काय आहे गडचिरोलीमध्ये, असं काय आहे? गडचिरोलीमध्ये त्यांची इच्छाशक्ती असू शकते की तो एकदम दुर्गम भाग आहे, राज्याच्या शेवटच्या टोकावरचा आहे आणि तिथे काम करण्याचे आता त्यांनी जे पालकमंत्रीपद तिथलं होतं
तर तिथे त्यांना जर कामाचा स्कोप असेल म्हणूनच त्यांनी म्हटलं असेल की मी तिथे काम करेल. 15 किलोमीटर शव घेऊन जावं लागतं माझ्या लोकांना. बिलकुल बरोबर आहे ना. म्हणणं- येतच नाही ना. त्यांनी डीपीसीच्या मीटिंग शिवाय गडचिरोलीमध्ये किती दौरे केले पालकमंत्री म्हणून हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे ना. अजूनही तिथे प्रश्न उत्तरी त्यांना गडचिरोली भागाचे सर्वच्या रस्ते खराब होऊन गेले. सुरजागडच्या प्रकल्पाच्या शिवाय या सरकारला त्याच्याशिवाय कोणता इंटरेस्टच नाही आहे. प्रश्न क्रमांक 3 खूप गंभीर आहे. विदर्भातील 2023 मध्ये 1439 शेतकऱ्यांची आत्महत्या. 2014च्या पहिलीही तीच परिस्थिती होती विदर्भात आणि आज सुद्धा 2024 ला तीच परिस्थिती. निव्वळ राजकारण या राज्यात विदर्भाच्या शेतकऱ्यांवर बघायला मिळते. आता पीक विमा योजना 1 रुपयात घेऊन देण्यात आली आहे. काय कसं आहे की सरकार कोणाचंही येऊ, हा गंभीर विषय आहे शेतकऱ्यांचा. शेतकरी आत्महत्या का करत आहे याच्या मुळाशी कोणत्याही सरकारने जायला पाहिजे आणि या आत्महत्या थांबल्या पाहिजे अशीच आमची मागणी आहे. आणि हे आम्ही जे बोलून झालो की आत्महत्या कशा थांबेल याच्यावर काही उपाययोजना जी कोणची सरकार येईल त्यांनी करायला पाहिजे. जे आता झालं ते पुढच्या येणाऱ्या काळात होऊ नये, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये याच्यावर कुठल्याही सरकारने उपाययोजना करावी असेल. प्लॅन कुठेही दिसत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी होत्या, या सरकारनं स्वीकारल्या होत्या त्या. मग त्याच्यावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या सरकारची होती. स्वामीनाथन आयोगाच्या समजा शिफारशी स्वीकारून त्याच्यावर अंमलबजावणी जर झाली असती तर मग शेतकरी आत्महत्या कमी प्रमाणात झाल्या असत्या किंवा थांबल्या असत्या. परंतु यांनी या 2-2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये दुर्लक्ष केलं शेतकऱ्यांकडे. सोलर पैनल को लेकर आपने बात की, उद्योग मंत्री उदय सामंत ने कहा कि ऐसा कोई उद्योग जो है मोतीपुरी में आने वाला या में आने वाला नहीं था मोतीपुरी में. कांग्रेस के नेता फेक नैरेटिव फैला रहे हैं. उनका कहना है कि कांग्रेस के नेता ने कहा कि हम जब सरकार में आएंगे तो लाडली बहना योजना बंद कर देंगे. इसको कवर करने के लिए ये जो झूठी खबरें जानबूझ के फैलाई जाएगी ताकि जो लाडली बहना का जो स्टेटमेंट कहा वो उसे बंद किया. एकदम गलत है. एमओयू साइन किया गया था सरकार की तरफ से उस कंपनी के साथ. उनको जगह देने वाले थे 300 एकड़, साथ ही में उनको एनओसी देने वाले थे, क्लियरेंसेस देने वाले थे और पावर टैरिफ रिडक्शन देने वाले थे. ये सब चीजें जो प्रॉमिस की गई थी वो ना देते हुए इतने 1 साल से उनको लटकाए रखा. तो जो स्टेट उनको इंसेंटिव देगा वहां पे वो कंपनी जाएगी. कंपनी को इस पे आया है कि हम इस तरह का जो है कुछ हमारा हुआ नहीं. क्या सर्वे क्यों किया फिर कंपनी ने और एमआईडीसी की? मुझे लगता है उदय सावंत जी ये जो है उनका फेल्यूर छुपाने के लिए झूठे वादे कर रहे हैं. अगर वो आमने सामने आए तो उसका तथ्य हमारे पास में है ना, वो हम उनको दिखाएंगे हम किस चीज को लेकर बोल रहे हैं वास्तविकता को. यानी हम बोल रहे हैं तो कोई ऐसी आके बोल रहे नहीं है जो उनने बात कही. मुझे लगता है कि उन्होंने इसके ऊपर आने को ना विदर्भ में यहाँ पे हम पूरे डॉक्यूमेंट लेके उनसे बात करेंगे. वो अभी पक्ष में है कि अगर सत्ता में कांग्रेस आती है तो लाडली बहन योजना बंद कर दी जाएगी, क्योंकि आपके एक बड़े नेता ने कहा है कि सत्ता में अगर आते तो सबसे पहला काम वो लाडली बहन योजना बंद करेंगे. मुझे लगता है कि ये योजनाएं है, ये योजना किसने यानी निचले तबके के लोगों के लिए ये योजनाएं कांग्रेस ने चालू की ना. संजय गांधी निराधार योजना हो या अन्य लोगों को कुछ मिले इसके लिए योजनाएं. मगर चुनाव के मुंह पे 5 साल पहले लाडली बहन योजना क्यों नहीं आई? अभी चुनाव लोकसभा का चुनाव हुआ, लोकसभा का चुनाव का फेल्यूर देखते हुए तुम 3 महीने में 1,500-3,000 हजार रुपए डाल रहे हो. तो ये लाडली बहना को भी समझ रहा है ये चुनाव का लॉलीपॉप है करके. हम नहीं बोल रहे हैं. ये जो बहना है ना हमारी, इनको ही लग रहा है कि ये कंटिन्यू चालू रहेगा कि नहीं. मगर मुझे लगता है कि कांग्रेस पार्टी की सरकार आने के बाद हम निचले तबके के लोगों के लिए बहुत से सारी योजना लाने वाले हैं. अभी जैसी कर्नाटका और उधर तेलंगाना में जो राहुल जी ने किया उससे बढ़िया ना महाराष्ट्र के लिए मैनिफेस्टो में आएगा. इसी में बताता हूँ. नाही कोणाचं बनणं बंद पड जिथे काय आपल्या महाराष्ट्रात बसून बोलायला काय नाही, तिथे जाऊन बघ कुठे बंद पडलं. कागदोपत्री मी म्हणू शकतो इथून की तुम्ही केलेलं काम बंद झालं, पण त्याला काही अर्थ नाही ना. हे आता वाचाळवीर जे बोलून झाले आम्ही काही करू शकतो कोणाचंही काय, ते तसंच घटना झाली.
परंतु काहीही बोलायला तुमच्याजवळ तथ्य पाहिजे. त्या कर्नाटक सरकारकडून कोणाचं तरी पाहिजे की योजना बंद झाली असे काही दस्तावेज पाहिजे. तुम्ही तोंडाने मी इथून काही बोलू शकतो तेही बोलू शकता, त्याच्यात काही अर्थ नाही. ठाकरे साहेब आजच्या सभेमध्ये सुद्धा तिघांचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या तोंडी यांचा शंतनाचा वडपल्लीवार यांचा तिघांच्या भाषणात आज पुन्हा तोच मुद्दा होता की तुम्ही काँग्रेसचे आहे आणि ते काँग्रेसचाच एक निवडणूक प्रभारी पटोले साहेबांचा ते न्यायालयात गेले आणि ही योजना थांबवण्याचा त्यांनी कसं आहे, ते न्यायालयात गेले, त्यांनी असं कुठेच म्हटलं नाही. या योजना त्यांचं स्वतःच स्टेटमेंट आहे. मला वाटते अनिल वडपल्लीवारांनी स्वतः प्रेस घेऊन ते स्टेटमेंट दिलं आणि त्यांना कोणत्या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं नाही. त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे जर त्यांना वाटत असेल काही. परंतु या योजनेच्या विरोधात मी गेलो नाही, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर आता फक्त काँग्रेसच्या विरोधात आम्ही विरोध करतो आहे हे दर्शवण्यासाठी जर वडपल्लीवारांचा वापर करावा लागत असेल तर मग तुम्ही समजून घ्या की किती भीती वाटत आहे आता. शहरात ते क्राईम रेट वाढत आहे, गुन्हेगारी वाढत आहे, केसेस वाढत आहे. अशात साहेबांना आम्ही विचारलं तर ते नुसते राजकारण करत आहे, त्यावर आपण काय व्हायचं? नाही, विरोधक राजकारण करत नाही. आम्ही राजकारण केलं असतं तर अजून काही झालं असतं. आम्ही जर कोणी त्याच्यात तथ्यता नसली तर काहीच बोलत नाही. परंतु ज्या घटना घडत आहे त्या घटना घडावं असं या विभागालाही वाटत नाही आहे. परंतु या घटना घडू नये यासाठी काय सतर्कता बाळगावी ती बाळगण्यात येत नाहीये. कुठेतरी हे खातं कमी पडत आहे काम करण्यात, म्हणून असे प्रकार होत आहे. बावनकुळे ऑडी प्रकरणामध्ये मित्रांना गुन्ह्यापासून दूर ठेवलं असं तुम्ही या प्रश्नामध्ये केलेलं आहे. एक नेता पुत्र प्रेम दाखवत तुम्ही तुमचा व्हिडिओ तेव्हा केला होता आणि तो व्हिडिओ तुमचा सगळं भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या ग्रुपवर शेअर केलेला होता. या संदर्भात सुषमा अंधाराने खूप मोठं प्रकरण इथे मोठं केलं तेव्हा तुम्हीच बोलले होते की आम्ही सुद्धा हे करू शकलो असतो, आम्ही एकटाच कापी आहे. पण मात्र यामध्ये तुम्ही प्रश्न केला आहे मित्रांना गुन्ह्यापासून दूर ठेवलाय. हो, आम्हाला एक गोष्ट सांगा ना, एक गोष्ट सांगा. पोलिसांनी चांगलं काम केलं, तुम्ही हो आजही बोलून झालो मी की कुठलंही प्रकरण असो, कुठलाही अपघात असो, जर तो तुम्ही आहे, तुम्ही दोषी नसाल तर तुम्हाला काही बोलून दोषी तर ठरणार नाही. त्या दोषी ठरवण्यासाठी पुरावे पाहिजे. आता ही गाडी त्यांची आहे ते सिद्ध झालं, गाडीची जप्ती झाली, आता त्याचं स्टेटमेंट झालं. जर मला वाटते की त्या प्रकरणामध्ये मी तर म्हटलं होतं की त्या अंधारे ताईंनी आपले चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरच गुन्हा दाखल करावा तर आम्हाला किती चांगलं वाटेल. परंतु जर त्या प्रकरणामध्ये जितका गुन्हा जायचा आहे त्याच्यावर पोलिसांनी हयगय केली असं तुम्हाला वाटत नाही का? त्या प्रकरणात काय हयगय केली ते तुम्ही सांगा. नाही सांगा ना. गुन्हा घडला आणि ते संकेतला दुसऱ्या दिवशी म्हणजे 12-13 घंट्याच्या नंतर बोला होता. त्याच्यानंतर आधी तर मान्यच केलं नाही. मला जे पोलिसचं स्टेटमेंट दिसलं त्या स्टेटमेंट मध्ये खरं तुम्ही मग जाणून घेतलं नाही ना पोलिसांच्या स्टेटमेंट नुसार तुम्ही स्टेटमेंट केलं. आता तुम्ही माझं ऐकून घ्यायच्या पहिले तुम्हीच वकिलासारखे मला विचारलं तर ते नाही जमणार. माझं तर ऐकून घ्या. मी पोलिसचं DCPचं स्टेटमेंट जे आलं आणि तुम्हाला सांगतो ही गाडी जप्ती करा त्याला आणा हे सांगणारा मीच आहे. मीच पोलिसच्या मागे लागलो होतो आणि पोलिसांना हे सांगितलं होतं की जोपर्यंत तुमच्या जवळ हा गाडी चालवत नाही हा पुरावा नाही तोपर्यंत आरोपी हाच आहे. पण जेव्हा पुरावा त्यांनी दाखवला तेव्हा तर मानावं लागेल ना. पुरावा दाखवला तर मानावं लागेल ना तुम्हाला. पण जोपर्यंत पुरावा सापडत नव्हता गाडी कोण चालवतं तोपर्यंत आमचाही आरोप होता की हाच गाडी चालवून झालाय म्हणून. पण ज्या क्षणी पुरावा मिळाला त्या क्षणी आपण काय म्हणणार नाही हा पुरावा खोटा आहे. मग खरा पुरावा कोणाजवळ असेल त्यांनी तो आणून द्यावा. आणि त्यातल्या त्यातही गाडी त्यांची आहे, गुन्हा त्यांचा आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे हीच मागणी आपली आहे. पोलिसांच्या 2 प्रतिक्रियाला पहिले PI मॅडमनी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये फक्त 2 लोकांचे नाव होते FIR मध्ये आणि त्यानंतर DCPनी जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा 3 लोकांचे नाव. याच्यामुळे असं गोंधळ निर्माण मला त्याचा नाही. मला एवढं माहित आहे त्या गाडीने अपघात झाले. अपघात झाल्यानंतर ज्यांनी तक्रारी टाकल्या त्यांच्या तक्रारीनुसार कारवाई करावी
गाडी ज्याची होती त्याच्यावर कारवाई करावी, जो गाडीत असेल त्याच्यावर कारवाई करावी, एवढं मला माहिती आहे. पोलिसांनी ते केलं की नाही माझ्यापेक्षा तुम्हीच जास्ती बर्डी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते त्या दिवशी मोर्चा घेऊन, तर माझ्यापेक्षा तुम्हीच जास्ती पाहिलेलं आहे, तुम्हालाच माहित आहे. ठाकरे साहेब तुम्हाला पुरावा दिला पोलिसांनी, तर मग चौथा कोण होता गाडीमध्ये हे सुद्धा सांगितलं असेल ना की चौथा कोण होता? आता तुम्ही तो चौथा मला ते नाही सांगितलं, मला जे दाखवलाय त्यामध्ये कोण गाडी चालवत होता आणि माझ्याकडे जे आले त्यांना दाखवली आहे मी, त्याच्यात काही नाही. 20 सप्टेंबरला विदर्भ दौरा आहे पंतप्रधानांचा, कसं बघता याला? नाही, हा दौरा म्हणजे त्याच्यासाठीच तर आमचे प्रश्न आहे ना की लोकसभेच्या वेळेस सुद्धा तुम्ही मतं मागायसाठी आले होते, परंतु विदर्भातल्या जनतेने तुम्हाला प्रतिसाद दिला नाही आणि विधानसभेत सुद्धा त्याच्या बत्तर परिस्थिती आहे. तर मला वाटतं की हा यांचा दौरा निष्फळ राहणार आहे आणि म्हणूनच आमचे हे सवाल आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे आणि गृहमंत्री पद सुद्धा आहे, पण 9 वर्षाच्या पूर्वीच्या अत्याचारमध्ये त्याची अटक न होण्याच्या मच्छी करण्यात, आणि दुसरं असं की गृहमंत्री पदाकडे त्यांचं लक्ष नाही का, की फक्त DCM गॅस पदाकडे त्यांचं सर्वात जास्त लक्ष? मला वाटतं की ते नागपुरात नेहमी येतात, तुम्ही त्यांच्याशी भेटताय, आजही भेटलेच होते सगळे, त्यांनाच हे प्रश्न विचारले तर, कारण की जर बाहेरचे असते तर मी सांगितलं असतं, परंतु त्यांनाच हे प्रश्न विचारावे. आणि मला वाटतं की कोणी गृहमंत्री असो, ते असो या हे वंजारी असो गृहमंत्री, तर त्यांना वाटेलच की माझ्या कारकिर्दीमध्ये काही कुठलाही कसूर राहिला नाही पाहिजे. आता काही हा तपास यंत्रणेचा भाग असू शकतो, आता त्याच्यात त्यांचं फेल्युअर हे कसं म्हणावं मला समजत नाहीये, परंतु कुठं ना कुठं पोलीस खात्यामध्ये या सर्व संबंधामध्ये लॅकुना आहे. पोलीस खातं बरोबर काम करत नाही. आता त्याच्यावर त्यांचं नियंत्रण आहे की नाही हा बाब वेगळी आहे, परंतु मला वाटतं की कोणताही व्यक्ती जे जबाबदारीचं पद सांभाळतो तर त्याला नेहमी वाटत असतं की मी ज्या पदावर आहे त्या पदाचं काम चांगलं झालं पाहिजे. त्यांना सुद्धा ते वाटत असेल, परंतु त्यांनी जर हे असे आरोपी मिळत नसतील तर हा सगळा तपास यंत्रणेचा भाग आहे, पोलिसांचा भाग आहे, त्यांच्याकडून हे करून घ्यावं असंच म्हणू शकतो. आता 17-18 दिवस नाही, 17-18 दिवस तर आले, आता राजीनामा देऊन काय करणार, तसाच राजीनामा होणार. नाही, मला वाटतं की हा विषय असा आहे, अंबाझरी गार्डन मध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शहरात दीक्षा घेतली, त्यावेळी ठराव घेऊन महानगरपालिकेने तिथे सभागृह बांधलं होतं. ते सभागृह पाडलं की पडलं याच्यावर तुम्ही पहिले विचार करायला पाहिजे. मग ते सभागृह पाडणारे चोर लोक जर उलटून उलट्या बोंबा करत असतील तर मला वाटतं त्याच्या शासनाने निर्णय दिलेला आहे की त्या कंपनीचा हा करार रद्द करणार आहे शासन. त्या ज्यांनी पाडलं त्याच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहे, कोर्टाच्या आदेशाने गुन्हे दाखल झाले आहे. म्हणजे जो आरोपी आहे तोच बाबासाहेबांच्या नावाने आता पुन्हा उभा होऊन मला 20 एकर म्हणत असेल तर मला वाटतं की त्याच्यात हे नाही. याच्या शासनानं सगळ्यात पहिले तर नागपूर शहराचं वैभव असलेलं अंबाझरी गार्डन हे जनतेसाठी खुलं करायला पाहिजे. महानगरपालिका हे गार्डन चालवत होती, विदर्भाचं वैभव होतं, विदर्भातून लोक तिथे येत होते, आणि आता ते जंगल होऊन झालं आहे. मग काय उद्देश आहे? ती 44 एकर जागा प्रायव्हेट व्यक्तीच्या घशात घालण्यासाठी हा सगळा उठाठेव झाला होता, आणि आता हे लोकांसाठी खुलं करावं यासाठी मी 2 दिवसाआधीच मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. उद्या परवा आम्ही त्याच्या संदर्भात कलेक्टरना भेटणार आहोत. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं जे तिथे स्मारक होतं, भवन होतं, ते शासनाने बांधावं, आणि ज्यांनी हे पाडलं त्याच्याकडून हा खर्च वसूल करावा ना पुन्हा बांधण्याचा. म्हणजे तुम्ही पाडलं त्याला मोकाट सोडणार आहे का? आमची मागणी आहे जितके पैसे लागणार आहे त्या भवनाला, जो आरोपी आहे भवन पाडणारा जी कंपनी आहे त्या कंपनीकडून वसूल करावे आणि त्याला काळ्या यादीत टाकावे. कारण की शासनाचा पैसा फुकट आला नाही. एवढं मोठं भवन पाडून टाकलं आणि पुन्हा 12 कोटीचं ते भवन भरणार आहे, तर हा पैसा शासनाचा लागून झाला. म्हणून ज्यांनी तोडलं त्याच्याकडून हे पैसे वसूल करावे आणि त्याला काळ्या यादीत टाकावे, एवढी मागणी आमची आहे. ठाकरे साहेब, एकूण 62 जागांपैकी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस विदर्भामध्ये किती सीट्स लढणार?
किंवा नागपूरमध्ये तरी 6 पैकी किती लढतंय काँग्रेस? नागपूरमध्ये तर 6 पैकी 6 लढणार आहे, परंतु विदर्भाचंही मला वाटते की जास्तीत जास्त जागा काँग्रेस पक्षाला मिळेल. आणि याबद्दल बोलण्याचा माझा अधिकार नाही, कारण की हायकमांड ते ठरवते, म्हणून मी याबद्दल जास्ती बोलू शकत नाही. हो, अनिल बोंडेंना अटक झाली पाहिजे ना, म्हणजे उचलली जीभ लावली त्यावर चटके. एखाद्या सामान्य माणसाला तरी जिभेला चटके दिले होते का त्यांनी? चटके देऊ म्हणता. आता ते काय अमरावतीचे आहे, तर आम्ही त्यांना एखाद्या वेळेस इकडे विचारून नागपुरात आल्यावर कसे चटके देता म्हणून आम्ही ते विचारणार आहे त्यांना. मुझे लगता है इतनी बोलने की हिम्मत इन आमदारों में कहाँ से है? यानी अनिल बोंडे खासदार रहने के बाद ऐसी बोल रहे हैं, वो शिंदे आमदार है वो बोलते जीप काटने, संजय गायकवाड़ जीप काटना है बोलते, वो इधर बोलता है मस्जिद से घुस के मारेंगे बोलता है, वो पंजाब में बोलता है कि दादी समान हाल करेंगे. ये असली चेहरा भाजपा का है. नरेंद्र मोदी जी और अमित शाह के दिल में क्या है कि अभी हमसे जनता बिछड़ रही है तो इनको ही खत्म ना कर डाले. अगर वो चाहते हैं कि ये गलत बयानबाजी है तो उन्होंने पार्टी से बर्खास्त कर देने को ना, इनको पार्टी से निकाल देने को ना. अगर नहीं निकालते हैं तो पहले पंजाब वाले ने बोला, फिर बंबई के बोला, फिर अभी नागपुर वाले ने बोला, फिर एक के बाद एक 4 आमदार बोल रहे हैं. इसका मतलब आप समझिए कि ये देश में दंगे फैलाना, अराजकता फैलाना, इसके लिए बुलवाया जा रहा है. अगर इनको यह रोकना है तो इन्होंने अपने एमएलए को जनप्रतिनिधि है, उनको रोकने को ना, तुम इस तरीके का बोल नहीं सकते करके, और नहीं रोक रहे हैं तो इसका मतलब है कि इनका बढ़ावा इनको है. अमित शाह हे म्हणतात की मुंबई हे नाव माझ्यामुळे पडलेलं आहे, तर पुढे त्यावेळी काय बोलू शकतात? आता ते बोलू शकतील, ये भारत भी मैंने बनाया, भारत नाम भी मैंने दिया. आता त्याच्यावर तुम्ही काय म्हणणार आहे? बोलले ना की देश 4च गुजराती माणसांनी घडवलेला आहे, मोरारजी देसाई, महात्मा गांधी, मोदी आणि शाह. त्यांचं हे वक्तव्य स्टेटमेंट आहे, 4च गुजराती माणसांनी. काही दिवसांनी ते म्हणतील की भारत देशालाही माझं नाव देऊन द्या, ते देऊन देऊ. चला.